सगळे जगातले जीव काळाच्या हातात पडायला लागले, यांचं कल्याण झालं पाहिजे असा हिताचा कळवळा साधुपुरुषाच्या अंतःकरणाला आहे. म्हणजे सगळ्या जगाच्या हिताची तळमळ आहे आणि सगळ्या जगाच्या हितासंबंधानं ज्ञान आहे. हित काय हेही कळतं, हिताचं साधन काय हेही कळतं, त्या साधनाच्या काशीला लोकाला कसं लावायचं हेही कळतं आणि त्या साधनाचं अनुष्ठान करून घेताना त्याच्यामध्ये होणाऱ्या चुकासुद्धा लक्षात येतात. त्याच्यामुळं संत महात्मे आपलं सगळं हित करण्याच्या कामात समर्थ आहेत. हिताचं ज्ञान आणि हिताची तळमळ या दोन्ही गोष्टी केवळ संताकडे आहेत, म्हणून संतच हित करतात असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्याचे माझे हित करी ती सगळं हित करतात. आणि खरं हित काय, जेणे हा गोपाळ कृपा करे, भगवंताची आपल्यावर कृपा घडवतात आणि देवाची कृपा घडली की नाही, आपल्यावर देवाची कृपा झाली की नाही याची एक खूण निळोबाऱ्याने आपल्याला सांगितलेली आहे बरं का. उपाधीचा उबग आला, 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 उपाधीचा आवडला सत्संग, केली की नाही आपल्यावर हे कधी कळतं, त्याची खूण हे निळोबाऱ्याने आपल्याला सांगितलेले. उपाधीचा उबगाला, उपाधीचा कंटाळा आला पाहिजे आणि मनी आवडला सत्संग, अंतःकरणापासून सत्संग आवडला पाहिजे बरं का. ह्या दोन चिन्हाचा आपल्या ठिकाणी प्रादुर्भाव जर झालेला असेल आणि समाधान कायम जर असेल तर त्याच्यातून काय समजायचं, ते अशी देवे कृपा केली, त्याच्यावर देवाची कृपा झाली समजा. आणि मुख्य लक्षण काय, भ्रांती निरसली बुद्धीची कर्तव्याबद्दलची भ्रांती निरस्त झाली पाहिजे. ज्ञातव्य काय, प्राप्तव्य काय, कर्तव्य काय करावं काय करू नये याच्याबद्दल जोपर्यंत आपल्या अंतःकरणात संदेह आहे, काय मिळवावं काय मिळवू नये याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत देवाची कृपा झालीच नाही म्हणायचं. विठ्ठल